रे रे न रे आ ना रे ना रे कृपा उद्धारे माता प्राणेश्वर नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार
भक्त करुणा कर करुणा कर करुणा कर भक्त करुणा कर भक्त करुणा
भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई जाती कुळाचा विचार आहे याती कुणाचा हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथांची माया एका जनार्दनी पाय वंदित से न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू नमन मन पांडुरंग करू प्रथम
चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद जीवो दरारथावतारम कलंकंक तेजो धिकामोधिवक्रम खलानी शमाद तनुदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भज ज्ञान देवम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेणकराय नमः शिवाय शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः ओम नमो श्री सच्चिदानंद साई देवाय नमः ओम नमो श्री सच्चिदानंद साई देवाय नमः जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे त्या नमस्कारोनी आता वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती करा जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि की रतन में चलो आओ रे पवन कुमार हमारे हरि की रतन में
विठ्ठल विठ्ठल कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे अति कुलाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ महाराज यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचित असलेला अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं हे वक्त्याचं परम कर्तव्य. आता कार्यक्रम कशा निमित्त आहे, आपण कशा निमित्त जमलोय हे सगळ्यांना माहिती आहे का नाही हो माय? नुसत्या माना तरी हलवत जा म्हणजे मला गॅरंटी कर हाय का गेले घरी हो तिकडे नाही. आता कार्यक्रम कशा निमित्त आहे सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील आमचं कर्तव्य असतं हे सांगणं. म्हणून आकरण करुणावरून लय या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या स्वाधीन आहे असं सत्ताधीश भगवान परमात्मा महाराज. त्या भगवान परमात्म्याची जर सत्ता बघायची झाली, महिला मंडळ तुम्ही इथे आलात बर का या गावामध्ये आणि इथे सत्ता करायला लागलात, सेवा करायला लागलात, ही सुद्धा त्या भगवंताची सत्ता आहे बर का. कारण त्याच्या सत्तेशिवाय इथं काहीच नाही. याही पुढे जाऊन भगवंताची सत्ता सांगू तुम्हाला. माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी वर्णन करतात. तुझी सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी किंवा माती पाणी उजेड वारा तुझ मिसळाशी सर्व पसारा आभाळाचा मग दे आकार तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. अशी ज्या भगवंताची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेनं हा चालू असलेला 5 दिवसाचा सप्ताह बरोबर 3 दिवसाचा सप्ताह गुरुचरित्र निमित्त हा सप्ताह आयोजन केलेला आहे. मला ज्यांच्याकडून इथं येण्याचा योग आला असे आमचे आदरणीय तुळजापूर तालुक्याचं भूषण तुळजापूर तालुक्याचं वैभव आदरणीय आमचे पांडुरंग महाराज रेड्डी यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. या कीर्तनाला साथ संगत करणारे गायनाचार्य मृदंगाचार्य इतर रती महारथी सगळे जमलेले आहेत. कीर्तनकार सुद्धा आहेत. आता तुम्ही इथं सगळेजण ज्ञानी माणसं बसलेले आहेत, तुम्ही कीर्तनकार उगाळून पेलेली माणसं आहेत मला माहिती आहे. त्या अर्थाने त्या अनुषंगाने कीर्तन करण्याचा प्रयत्न करणारे या कीर्तनाला साथ संगत करणारे गायनाचार्य ज्यांनी पहिली सुंदर चाल गायली असे हरिभक्त परायण नाव माऊली महाराज का माऊली महाराज एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याच ताकदीचा आवाज असे असणारे गोड गायन ज्यांचा आहे असे असणारे हरिभक्त परायण बाळू महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. इकडे गायनाची साथ संगत करणारे हरिभक्त आमचे परायण गुरुबंधू हरिभक्त परायण राम महाराज एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच इकडे हरिभक्त परायण कार्तिक महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. स्वतःच नाव स्वतःच सांगतात बघा असं पाहिजे. तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे अगदी मुलींसारखं जीव लावणारे आमचे हरिभक्त परायण अजय महाराज एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि
ज्यांचा सकाळी मला संपर्क झाला असे हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आता इकडं कुणाचे नाव मला माहीत नाहीत बरं. हां, ज्यांचे नाव घेतले ते देव आणि ज्यांचे नाही घेतले ते महादेव, म्हणून माफी असावी बरं. आदरणीय आमचे विनेकरी दादा आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांची कथा आहे 3 दिवस असे हरिभक्त परायण शंकर महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि मृदंगाची साथ करणारे हरिभक्त परायण नाव काय तुमचं नाव सांगा. अक्षय महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि आमचे लहान बंधू हरिभक्त परायण औदंबर महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. ही सगळी कसे प्रेमाची माणसे, प्रेमाची माणसं एकत्र जमल्यानंतर काय होते तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळं सगळ्यांचेच अंतकरणातून धन्यवाद आहे. सगळ्यांचेच अंतकरणातून मनापासून आभार आहे ज्यांच्यामुळे खरी परमार्थाला सुरुवात झाली. असे हरिभक्त परायण माझे गुरुवर्य नितीन महाराज जगताप एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होते. ज्यांच्यामुळे ज्ञानाची प्राप्ती झाली असे हरिभक्त परायण कीर्तन केसरी ज्ञानेश्वर महाराज जाधव ज्यांच्याकडे मी शिकते त्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. आणि ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आता मला चालू आहे असे हरिभक्त परायण एक मुस्लिम कीर्तनकार दादा. आता तुम्ही म्हणाल मुस्लिम कीर्तनकार तुमचा गुरु कसं काय, एक सांगू का, कोणत्या जातीचे हे महत्वाचं नाही, या महाराष्ट्राच्या मातीचे आहेत ना हे लय महत्वाचं, याला महत्व आहे. असे असणारे हरिभक्त परायण माझ्या वडिलांचे परमस्नेही परममित्र शिवशंभू व्याख्याते कबीर महाराज अत्तर एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांच्यामुळे उभे महाराष्ट्रभर फिरते असे माझे आई वडील एकदा दोघांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांच्यामुळे स्वर ज्ञान झालं असे माझे पहिले गुरुवर्य हरिभक्त परायण जे पेटीची साथ करतायत अंकुश शंकर माने त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांची साऊंड सिस्टीम चांगल्या प्रकारची आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांचे आभार. कोण राहिलं का? हां, मेन गोष्ट ती राहिली, कॅमेरामॅन राहिले बरं का, मेनच गोष्ट राहते बरं. हां, कोणतं चॅनल आहे? हां, पुण्यवाणी आणि बाप माणूस हे महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि नामवंत चॅनल आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. उज्ज्वला मामी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा बरं. व्यासपीठ चाले काय बघते ते. हां, माफी असावी बरं का, मला नाव विसरलं तुमचं. तुम्हाला सगळ्यांचेच आभार मानते, सगळ्यांचे धन्यवाद मानते. कुणाचं चुकून नाव राहिलं असेल तर माफी असावी बरं. हां, कारण इथलं काय माझं मतदान नाही, मी कुठल्या पक्षाची नाही, त्यामुळे माफी असावी बरं. सगळ्यांचेच आभार, सगळ्यांचेच धन्यवाद. आणि सेवेला पूर्णविराम देऊ काय? सेवेला प्रारंभ विठाल विठाल. अभंग मुद्दामूनच निवडलेले बरं का, कारण ज्ञानोबांची जी परंपरा आहे ती नाथ बाबांची परंपरा आहे. आणि जी नाथ महाराजांची परंपरा आहे ती दत्त महाराजांची परंपरा आहे. म्हणून अभंग सेवेसाठी निवडलेलं आहे. विठाल विठाल. हे चिंतन रूपी वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आजच्या सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ बाबांचं आहे. आता वर्णन करणारी संत आहेत आणि ज्यांचं वर्णन केलं तेही संत आहेत, पण वर्णन कोण करते याला विशेष महत्व आहे बरं. काही वेळेला प्रकार असा घडतो की वर्ण विषय देखील कनिष्ठ असतो आणि वर्णन करणारा देखील कनिष्ठ असतो. कधी कधी दोघेही मध्यम असतात तर कधी कधी दोघेही श्रेष्ठ असतात. आता तसं बघायला गेलं तर व्यवहारामध्ये सासू जावयाचं वर्णन करतात. वर्णन करणारी सासू आहे आणि वर्णविषयी जावई, दोघेही कसे श्रेष्ठ स्वरूपाचे आहेत. किंवा बहीण आपल्या भावाचं वर्णन करते. जुन्या काळातली ती गाणी असायची, ते जात असायचं, त्या जात्यावरती भगिनी बसायची आणि गाणी म्हणायची. वाटेच्या वाटसरा काय पाहतो शिखेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. बहीण आपल्या भावाचं वर्णन करते
भक्ती हे मध्यम स्वरूपाचं वर्णन आहे. दोन मैत्रिणी सणाच्या निमित्ताने माहेरी आल्या असताना एका ठिकाणी बसले आणि बसल्याच्या नंतर तिकडून एक पोस्टमॅन आला आणि त्यांना पत्र देऊन गेला. मैत्रीण विचारते, का ग कोणाचं पत्र आहे? ती मध्ये माझ्या मालकाचं आहे. मालकाचं म्हटल्यानंतर मैत्रीण ग बसणार आहे काय? दाखव बनली. ती म्हटली, माझ्या मालकाने काय लिहिलंय हे मलाच वाचता येत नाही. म्हणजे स्वयंपी लिखितम परो न वाची ती पहिली म्हणते बरं, आणि दुसरी म्हणते स्वयंपी लिखितम स्वयं न वाची ती. अगं तुझ्या मालकानं काय लिहिलंय हे तुला वाचता येत नाही इथपर्यंत ठीक आहे म्हटली, पण माझ्या मालकानं काय लिहिलंय हे माझ्या मालकालाच वाचता येत नाही. विठ्ठल विठ्ठल वर्णन करणारे नाथ बाप आहेत आणि ज्यांचं वर्णन केलंय ते ज्ञानोबा आहेत. ज्यांनी वर्णन केलंय त्या नाथ महाराजांचा अधिकार काय सांगावा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. भक्ती भावी निळावंदिताचे पाय, अखंड भक्ती भावी निळावंदिताचे पाय, अखंड भक्ती भावी निळावंदिताचे पाय, अखंड भक्ती भावी निळावंदिताचे अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय, अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय, ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. हा झाला नाथबाबांचा अधिकार. नाथबाबांचा अधिकार थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगेन, लक्षपूर्वक आहे का. नाथ महाराज शांत होते, नाथ महाराज श्रीमंत होते आणि नाथ महाराज संत होते. हा झाला नाथबाबांचा अधिकार. नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे स्वामी, की ज्या भगवंताने 36 वर्ष नाथबाबांच्या घरी काम करावी. काय अधिकार असेल दादा. दत्तात्रयानं चोपदारकीचं काम करावं ज्यांच्या घरी, हा झाला नाथबाबांचा अधिकार. ज्यांचं वर्णन केलं अभंगात त्या ज्ञानोबरांचा अधिकार काय सांगावा. अंगी आई से बळरेडा बोले, अंगी आई से बळरेडा बोले, अंगी आई से बळरेडा बोले, अंगी आई से
रेडा बोले, रेडा बोलवण्याची ताकद, भिंत चालवण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये असे असणारे ज्ञानोबा आहेत आणि त्यांचं वर्णन नाथबाबा करतात. आता नाथबाबा करतात वर्णन, याच्यात नवल नाही बरं का. ज्ञानोबरायांच्या समकालीन असणारे सर्व संत ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. माझ्या चोखोबरायांपासून माझ्या नाथबाबांपर्यंत सगळे संत. नामदेव महाराज तर ज्ञानेश्वर माऊलींना योगियांची माऊली म्हणतात. योगी पावनाचा योगी, ज्ञानराज माझी योगियाची माऊली. विठाल विठाल असू दे काही हरकत नाही. ज्ञानराज माझी योगियांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊलींना योगियांची माऊली म्हणतात. एका ठिकाणी संत जनाबाई देखील फार सुंदर वर्णन करतात बरं का. जनाबाई देखील म्हणतात, माझे ज्ञानोबराय कसे आहेत तर ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वरा, सखा माझा ज्ञानेश्वरा. ज्ञानाचा सागर. प्रत्येक संत जसं ज्ञानोबरायांचं वर्णन करतात तसे नाथबाबा सुद्धा माऊलींचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. आता एक महत्वाचा प्रश्न ठेवून जाते. जे नाथबाबा माऊलींचं वर्णन करतायत ते माऊली कोणत्या संप्रदायाचे आणि ज्यांनी वर्णन केले ते नाथबाबा कोणत्या संप्रदायाचे. आता दोघेही महात्मे संप्रदाय कसे भिन्नता आहे दोघेही महात्म्यामध्ये. संप्रदाय भिन्न असताना देखील नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन का करतात. नाथ महाराज कोणत्या संप्रदायाचे, कोणत्या संप्रदायाचे, नाथ संप्रदायाचे, दत्त संप्रदायाचे. बरोबर. दत्तात्रय परंपरा सहस्त्र अर्जुन यदू दुसरा आणि त्याच परंपरेतील नाथबाबा म्हणजे नाथ महाराज दत्त संप्रदायाचे आणि ज्ञानोबराय नाथ संप्रदायाचे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. विठ्ठल विठ्ठल. मग दोघेही महात्मे वेगवेगळ्या संप्रदायाचे तरी नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन का करतात हा महत्वाचा मुद्दा आहे बरं. आता वेगवेगळ्या संप्रदायाची माणसं एका बस स्टँडवर जरी आले तरी त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो बरं का. नवे नवे एका संप्रदायातले असू द्या एकमेकाकडे मारक्या बैलासारखे बघतात. हा तुमचा आमचा सगळ्यांचाच अनुभव आहे बरं. मग वर्णन तर त्या पुढची गोष्ट झाली ना. मग नाथ महाराज दत्त संप्रदायाचे, ज्ञानोबराय नाथ संप्रदायाचे तरी देखील ज्ञानोबरायांचं वर्णन का करतात तर त्याचं कारण असं आहे. एकनाथ महाराजांचे गुरु जरी जनार्दन स्वामी असतील तरी ते ज्ञानोबरायांना गुरु म्हणतात आणि एका अभंगामध्ये साक्षी देतात की माझं पूर्व भाग्य उदाला आलं आणि मला ज्ञानोबरायांसारखे श्री गुरु भेटले. एका जनार्दनी पूर्व गुरु भेटले ज्ञानदेव गुरु भेटले एका जनार्दनी पूर्व पुण्य फलले आणि श्री गुरु भेटले ज्ञानदेव.
नाथ महाराज ज्ञानोबरायांना गुरु म्हणतात आणि गुरु म्हणत असताना त्यांचं वर्णन करू लागतात आणि वर्णन करत असताना महत्वाचं विशेषण देतात अभंगाचं प्रथम. एकदा टाळी का वाजवायची सांगू का तुम्हाला? जेवढा कीर्तनकाराचा सन्मान तेवढाच गायकाचा सुद्धा सन्मान म्हणून टाळी वाजवायची. म्हणून वाजवा अनेकदा. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना पहिलं विशेषण देतात ते कृपाळू असं. शब्दशः आपण त्याचं चिंतन करू बरं. कृपाळू हा खरा शब्द कृपाळ आहे बरं, परंतु तो कालाच्या ओघामध्ये कसा झालाय? तो कृपाळू झालेला आहे. आता बरेचसे शब्द तुम्हाला कालाच्या ओघामध्ये बदलत गेलेत. तुम्हाला उदाहरण सकट सांगन. आदित्य म्हणजे काय हो? हा मोठ्यानं बोला, मला आवाज येत नाही. सूर्य, बरोबर. आदित्य, सूर्याचा जो वार असतो त्याला आदित्यवार म्हणतात.
तोही कालाच्या ओघामध्ये बदलत गेला आणि त्याला सामान्य माणसं काय म्हणू लागले? ऐतवार म्हणू लागले. काय म्हणू लागले? ऐतवार. दुसरा एक वार सांगते, बृहस्पतिवार. तोही कालाच्या ओघामध्ये बदलत गेला आणि सामान्य माणसं त्याला काय म्हणू लागले? बिस्तरवार म्हणू लागले. काय म्हणू लागले? तसा कृपाळू हा शब्द खरा कृपाळ आहे, परंतु तो कालाच्या ओघामध्ये कसा झालाय? कृपाळू झालेलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं बघायचं झालं तर या जगामध्ये दोघच कृपाळ आहेत बरं का, बाकी आपण सगळे झोपाळू आहेत. एक संत कृपाळ आहे आणि दुसरे देव कृपाळ आहे. भगवान कृपाळ आहे. देवा तू कृपा करून सिंधू, तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, ऐसा कृपावंत कोण माझ्या विटाई वाचून. भगवान कृपाळ आहे. किती कृपाळ आहे? स्तनामध्ये विष भरून मारण्याकरिता आलेली पुतना देवाने तिलाही मोक्ष दिला आणि भर सभेमध्ये शिवा देणारा शिशुपालन देवाने त्यालाही मोक्ष दिला. म्हणून देव कृपाळू आहेत. आता काही काही अति शिकलेली माणसं म्हणतात देव या जगामध्ये नाहीच, देव नावाची कल्पना काढूनच टाका तुम्ही. आणि काही काही माणसं म्हणतात जगच बदलले. मला सांगावं, जगामध्ये असा नेमका कोणता बदल झालाय? जगामध्ये बदल झालाय की माणसांच्या वागण्यामध्ये बदल झालाय? तरी देखील म्हणतात जगामध्येच बदल झालाय. मला सांगा, जगामध्ये असा नेमका कोणता बदल झालाय? पूर्वी सूर्य हा पूर्वेला उगवत होता, आता इतका मोठा बदल झालाय की तो पश्चिमेला उगवतोय, नाही ना? पूर्वी पौर्णिमेला चंद्र उगवायचा, बरोबर? आता इतका मोठा बदल झालाय की तो अमावस्येला उगवतोय, नाही ना? पूर्वी वरून पाऊस पडायचा, आता पुढचं तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे नेमकं कशात बदल झालाय? पूर्वीच्या कवीनं फार सुंदर वर्णन केलंय बरं का, हिंदी कवीनं. चांद ना बदला, सूरज ना बदला, ना बदला आसमान, इतना बदल गया बदमाशी इंसान. कुणीच बदललं नाही हो. बदलला गेलेला तो माणूस आहे आणि गर्व करू लागलेला आहे तो माणूस आहे. 2 दिवसाची ही दुनिया छाती फुगवून चालून कोरे, नांदू दे सुखाने बोल बद्र बोलून कोरे. संताचा देवाचा नको अपमान करू, भल्या माणसा नको अपमान करू, भल्या माणसा. हे हात पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू, भल्या माणसा नको अभिमान करू, भल्या माणसा. म्हणून देव कसा आहे? कृपाळ आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरे कोण कृपाळ आहेत? संत कृपाळ आहेत. कृपाळू सजण, तुम्ही संत जण, आता तुम्ही कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. एकनाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना माऊलींना कोणती पदवी देतात? कृपाळू असं देतात. पण ज्ञानोबरायांच्याच ठिकाणी का कृपाळू देतात? हे महत्वाचं विशेषण आहे बरं. ज्ञानोबरायांना दिलेलं कृपाळू असं महत्वाचं विशेषण आहे. विठ्ठल विठ्ठल कृपाळू उदार. आता उदार सुद्धा म्हणताय तिथं. आता उदाराच्या बाबतीत तरी आधी प्रसिद्ध आहे आपल्याकडं. हरिश्चंद्र राजा उदार होता, शिबीर राजा उदार होता, सगळ्यात कर्ण उदार होता. कर्ण भिडता समरांगणी, पाणी व्यापी आला राणी, मागासी पडून येते ते दात तयाचे. असा कर्ण उदार असताना देखील एकनाथ महाराज माऊलींनाच का उदार म्हणतात? हा महत्वाचा मुद्दा आहे बरं. तर त्याचं कारण असं आहे, माऊलींनी भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं ह्या समाजापुढे ठेवलं. म्हणून ज्ञानोबराय कसे आहेत? उदार आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते भगवद्गीतेमध्ये नाहीये बरं का. जे भगवद्गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हा त्याचे ते अलौकिक फरक आहे बरं. आता आपण बऱ्याचशाच गोष्टीचे गोडवे गातो बरं.
मला सांगा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? तुलाच माहित म्हणा. कोणी लावला? न्यूटनने लावला, बरोबर. पण पहिले शोधक जर कोण असतील तर ते ज्ञानोबा आहेत बरं. विजेचा सुद्धा पहिले शोधक ज्ञानोबा आहेत. मी नाही सांगत, ज्ञानेश्वरी सांगते. मग तया उदाकाचेनी अवशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, ते माझे विजू असे सलील काही. ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आहे, ज्ञानेश्वरीमध्ये काय नाहीये असा अलौकिक ग्रंथ माऊलींनी या समाजा पुढे ठेवला. म्हणून त्यांना माऊली म्हणतात. माऊली या शब्दाचा फार सुंदर अर्थ आहे बरं. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदरता आणि ली म्हणजे लीनता. संपूर्ण विश्वाने ज्यांना माऊली पदवी बहाल केली असे माऊली कसे आहेत? उदार आहेत दादा. आणि त्याच उदार अंतकरणाच्या माऊलीला लोकांनी त्रास दिला. माय बापा विना पोरखी झालेली 4 भावंड दादा. एखाद्या वेळेला आई लेकराला घरात सोडून गेली तर ते लेकरू पोरख झाल्यासारखं वाटतं. मग ज्याचे कायमचे मायबाप निघून गेले असतील त्याची अवस्था काय असेल? त्यामध्ये समाजाने केलेला छळ. प्रत्येक जण या भावंडाकडे तुच्छ नजरेने बघतायत आणि स्वतःला शाणी समजणारी माणसं मात्र संन्याशाच्या कार्ट्या म्हणून हिनवत होती. एवढं भयान वादळ माझ्या माऊलींच्या आयुष्यात आलं होतं. पण ऐका ना, माझ्या माऊलींची अवस्था पाहून क्रूर माणसाच्या हृदयाला सुद्धा पाजर फुटत नव्हता हो. पण नवल वाटेल नीचचा खेळ पाहणाऱ्या यमराजीची छाती सुद्धा धडधडत होती दादांनो. पण ऐका, पोटातल्या आगीला काळ वेळ परिस्थिती कसलंही भान राहत नाही हो. या 4 भावंडांनी 3 ते 4 दिवस बिना अन्न पाण्याचे काढले. परंतु 5व्या दिवशी माझ्या जगाच्या माऊलीला, माझ्या विश्वाच्या आईला भावंडाच्या पोटातली आग बघवे ना हो. म्हणून माझी अवघी विश्वाची माय, सगळ्यांचा सांभाळ करणारी आई पुन्हा आळंदीमध्ये भिक्षा मागू लागली. कोमल अंतकरणाच्या स्त्रिया कुणी भरभरून भिक्षा दे, कुणी पतीची नजर चुकून दे तर कुणी सासूची नजर चुकून दे. त्यात माय बापाची उपेक्षा करणारे माझ्या माऊलींना शिव्या दे तर कुणी पुटपुटत बोली. ही सगळी भिक्षा घेऊन माऊली निघाले. इंद्रायणी मातेजवळ आले, दोन्ही हात जोडले, अंतकरून गहिवरून आलं आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कसं बस स्वतःला सावरलं आणि माऊली पुढे गेले. तेवढ्यात माऊलीची कुणीतरी झोळी ओढली. मागे वळून बघतायत तर काय, आळंदीतली मुलं न्याल्या म्हणून माऊलींची झोळी ओढत होते. पण झोळीतलं पीठ सांडू नये म्हणून माझ्या माऊलींचा प्राण तळमळत होता हो. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. झोळीतलं पीठ खाली सांडू नये म्हणून माझ्या माऊलींचा जीव तळमळत होता हो. कशी बशी त्या मुलांच्या तावडीतून झोळी सोडवली आणि माऊली पुढे गेले. तेवढ्या धिप्पाड देहाचा, शेंडी वाढवलेला, मिशाचा आकडे वळलेला विसोबा माऊलींच्या समोर येऊन उभा राहिला. आता ऐका, जगाचा घाव पुसणारी माऊली, परंतु माऊलींना सुद्धा दरदरून घाम आला हो. का विचार केला, अरे या मुलांपासून तर मी माझी झोळी वाचवली, पण या विसोबा चालट्यापासून कशी काय झोळी वाचवू? तेवढ्यात विसोबा बोलला, ज्ञान्या, अरे संन्याशाच्या कार्ट्या, अरे भिक्षेचं निमित्त करून तुम्ही आळंदीमध्ये येता, सकाळ सकाळी तुमची तोंड दाखवता. अरे तुमचं तोंड जरी बघितलं तरी आमचा दिवस खराब जातो रे. अरे माय बापासारखे तुम्ही सुद्धा पापी आहात रे. अरे तुम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. माऊली म्हणतात, असं आम्ही कोणतं पाप केलं की आम्हाला जगण्याचा अधिकार नाहीये? पण समोरच्या व्यक्तीला विरोध करावा कशाच्या बळावर, कुणाच्या हिमतीवर, कशाच्या आधारावर? अरे मायबाप नाहीत आम्हाला. तेवढ्यात विसोबा बोलला, ज्ञान्या, अरे थांब, आज तुला अशी अद्दल घडवतो की आळंदीमध्ये परत येण्याचं तुझं धाडस नाही झालं पाहिजे. असं म्हणून माऊलींच्या काखेतली झोळी ओढली आणि होतं नव्हतं तेवढं सगळं पेट जमिनीवर सांडलं. बरं तेवढ्यावर तर थांबावं का नाही? तेवढ्यावर सुद्धा नाही थांबला हो. ते पीठ सांडलेलं पायानं तुडवला आणि मोठमोठ्याने हसू लागला, म्हणजे संन्याशाच्या कार्ट्याला सुद्धा भूक लागते म्हणून. एवढं भयान वादळ माझ्या माऊलींच्या आयुष्यात आलं होतं, एवढं भयान वादळ. ज्या आळंदीने माऊलींना त्रास दिला आज तीच आळंदी म्हणते, अरे ते ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत म्हणू वेदिला माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
माऊली कसे आहेत, उदार आहेत. आता माझा सुद्धा शब्द वापरलेला आहे. हे करायचं का, थांबवायचं का, वेळ नाहीये का, पुढे नाही का असो असू द्या. माझा हा शब्द वापरतात. आता चिंतन मांडलं असतं तरी तुम्हाला गडबड आहे. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. एकदम मोठ्या प्रेमाने भजन घेऊ आपण. सगळ्यांनी हात वरती करा. ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी त्यांनीच करा. ज्यांना ज्यांना नाहीत त्यांनी करू नका. हा, आणि ज्यांना ज्यांना विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही ना, त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे. बरं, कोण कोण म्हणत नाही त्यांना त्यांना लक्ष ठेवा. आधी महिला मंडळ म्हणतील आणि मग पुरुष मंडळ म्हणतील. हा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निवृत्तीराया माझा निवृत्तीराया सोपानता बाई ध्यान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपानता बाई ध्यान सखया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया सोपानता बाई ध्यान सखया अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात कृपाळू असं म्हणतात, उदार म्हणतात, माझं म्हणतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे अति कुलाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. न पाहे अति कुलाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथांची माया एका जनार्दनी पाय वंदित असे. न पाहे अति कुलाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. झालेली सेवा पांडुरंग परमात्मा चरणी मालूम ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करते. गुरुदेव दत्त चरणी समर्पित करते. तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. सगळ्यांचेच अंतकरणातून धन्यवाद मानते. विशेषतः आमच्या पांडुरंग महाराजांचे अंतकरणातून धन्यवाद मानते. त्यांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्ही सगळेजण साथ संगत केला, तुमच्याही अंतकरणातून धन्यवाद मानते. महाराजजी बसले त्यांचेही धन्यवाद मानते. इकडे आमचे गणेश महाराज त्यांचेही धन्यवाद मानते. साऊंशिष्टी मौल्यांचे दोनदा धन्यवाद मानते. चांगला आवाज दिला. विनेकरी बाबा सुद्धा चांगले आहेत, त्यांच्यासाठी त्यांचे सुद्धा धन्यवाद मानते. बरं, तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद मानते. कितीदा धन्यवाद मला मानता तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि सेवेला पूर्णविराम देऊ का? जे काही
बोलले ते गुरुवरांच्या मुखातून ऐकलेले तुमच्या समोर बोलले. जे काही चुकीचं बोलले असेल ते माझं मला परत करा आणि जे काही चांगलं बोललं असेल ते तुम्ही घेऊन जावा. तुमची मुलगी म्हणून माफ करा. चुकीचं बोललं असेल, कुणाला एक असेल त्यानं दुसरी माना, दुसरी नसेल तर तिसरी माना, तिसरी असेल तर चौथी माना आणि ज्याला कुणाला नाहीच त्यानं मला दत्तक घ्या. काय करावं मग आता. मग सगळ्यांचे आभार मानते, धन्यवाद मानते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर कुमार